घरेलू कामगारांना किमान वेतन आणि आठवड्याची सुट्टी मिळावी, घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामकाजात सुधारणा करावी यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचं लक्ष वेधलं। इचलकरंजी परिसरात घरेलू कामगार महिलांची संख्या मोठी आहे। वाढत्या महागाईमुळे या महिलांना अल्प पगारावर संसार चालवणं अवघड बनलंय। घरेलू कामगार महिलांना किमान वेतन मिळावं, आठवड्याची सुट्टी मिळावी, संसार उपयोगी भांडी संच मिळावेत, सन्मानधन योजनेची अंमलबजावणी करावी, घरेलू कामगार कल्याणकारी मंडळासाठी 100 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करावी, नवीन कल्याणकारी योजना सुरू कराव्यात, मंडळातील नोंदणी आणि नूतनीकरणाची वयोमर्यादा 70 वर्षांपर्यंत वाढवावी, तसंच कल्याणकारी मंडळावर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची नेमणूक करावी अशा मागण्या कोल्हापूर जिल्हा घरेलू कामगार संघटनेनं केल्या आहेत। या मागण्यांसाठी आज आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिनाचं औचित्य साधून इचलकरंजीतील मलाबादे चौकातून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला। कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। या आंदोलनात कामगार नेते दत्ता माने, पार्वती जाधव, प्रमिला जाधव, शोभा गेजगे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या।